हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सरस्वती मातेबद्दल माहिती घेत होतो. सरस्वती माता जी आहे ती वसंत पंचमीला, ती खास करून या दिवशी खूप असं तत्त्व असतं सरस्वती मातेचं. त्यामुळेच आपण आशीर्वाद प्रत्येकाने जरूर घ्यायचा आहे. 10वी-12वीच्या परीक्षा आता चालू झालेल्या आहेत किंवा होणार आहेत. त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांसाठी सरस्वती मातेची भक्ती आणि मंत्र म्हणणे हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मी ही विभागणी केलेली आहे दोन्ही. तुम्ही जो मागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल, तर तो व्हिडिओ जरूर बघा. जास्तीत जास्त शेअर करा. कारण असं पाहण्यात आलेलं आहे, बऱ्याच वेळा काही अंशी अनेकांपर्यंत आपल्या स्तुती मराठी कॉर्नर परिवारातील सदस्यांपर्यंत व्हिडिओज पोहोचत नाहीयेत. त्यामुळे त्यांना नोटिफिकेशन मिळत नाहीये. म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पहा. लाईक करा, शेअर करा. जे तुम्ही आत्ता लाईक करणार आहात, शेअर करणार आहात, सबस्क्राईब करणार आहात, तेच उद्या फिरून तुमच्याकडे येणार आहे. कारण आपल्या ब्रह्मांडामध्ये, पृथ्वीमध्ये जे आपण देतो ते पुन्हा आपल्याकडे येतं. जर तुम्ही मदतीचा हात आत्ता पुढे केला, तर पुढे तुमच्याकडेही काही अंशी जेव्हा तुम्हाला गरज लागणार आहे, तेव्हा तोच मदतीचा हात कोणत्या ना कोणत्यातरी रूपामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे. तर मी सरस्वती मातेचा जो हंसवाहिनी सरस्वतीचा फोटो आहे, त्यामागचा अर्थ सांगितला, की सरस्वती मातेचे 2 वाहन आहेत. 2 वेगवेगळ्या रूपात त्यांचे फोटो बघायला मिळतात, मूर्ती बघायला मिळती. याचं तुम्ही कधी निरीक्षण केलेलं आहे का? त्याचा अर्थ काय आहे? कारण आपण जो फोटो दिसेल तो उचलून घेऊन येतो, पण त्यामागे देखील अर्थ आहे. तर पांढऱ्या हंसावर बसलेली सरस्वती म्हणजे हंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो, त्याप्रमाणेच बुद्धी आणि विवेक याचा वापर करून आपण आपण कोणत्याही कलाक्षेत्रात असू देत किंवा कोणत्याही विद्येच्या क्षेत्रात असू देत, त्याप्रमाणे आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. यासाठी 10वी-12वी नंतर कॉलेजच्या, शाळांच्या सगळ्यांच्या परीक्षा चालू आता होणार आहेत. तर खूप खास दिवस आहे. त्या अगोदरच आपल्याला हा वसंत पंचमीचा दिवस मिळतो. म्हणूनच प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येकाने अगदी आज दिवसभरामध्ये वेळ भेटला, की वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची उपासना करायची आहे. असं म्हणतात, की ज्या व्यक्तीवर साक्षात सरस्वतीची कृपा असते ना, त्यांची बुद्धी, विवेक, निर्णय क्षमता खूप चांगली असते. कारण बऱ्याच वेळा योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण काही जण अनेक वेळा असं होतं बघा, की आपण एखादी गोष्ट त्या क्षणाला बोलू शकत नाही चारचौघात आणि नंतर आपल्याला वाटतं, "अरेच्चा! मला आत्ता ही गोष्ट आठवली. मी जर त्यावेळेस ही गोष्ट बोलू शकले असते तर?" कदाचित आज दिवस वेगळा असला असतं किंवा आज माझ्या आयुष्यामध्ये हा क्षण नसला असता, बरोबर? असं बऱ्याच जणांना होतं. विद्यार्थ्यांना देखील असं होतं. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर पाठांतर तर सगळं झालेलं असतं, पण जेव्हा पेपर हातात येतो, तेव्हा त्याचं उत्तर नेमकं आठवत नाही पाहिजे तसं आणि नंतर बाहेर आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर अचानक त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं. तर या सगळ्यासाठी सरस्वती मातेला हात जोडून ऐम या बीज मंत्राचा जप करायचा आहे. मनापासून सरस्वती मातेला एक मोरपीस अर्पण करायचा आहे आणि हा मोरपीस आपण आपल्या जवळ ठेवायचा आहे. परीक्षेला जाताना दरवेळेस त्या प्रत्येक पुस्तकामध्ये ठेवायचा तो मोरपीस उचलून ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाला जाताना आणि त्या जो आहे आपल्या संपूर्ण डोक्यावरून, चेहऱ्यावरून फिरवायचा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्याला भेटत आहे, अशा प्रकारे इमॅजिन करून तो मोरपीस पुन्हा आपल्या पुस्तकात ठेवायचा. असा उपाय जरूर करा. पण हा मोरपीस हातात घेऊन सरस्वती मातेचा बीजमंत्र मात्र तुम्ही म्हटला पाहिजे. अगदी 11 वेळा जरी म्हटला ना रोज, तरी तुम्हाला याचा इफेक्ट खूप छान प्रकारे दिसणार आहे. तर पुढच्या भागाकडे वळूया, की सरस्वती मातेचा आणखीन एक फोटो आहे. आणखीन एक वाहनावर बसलेला आपण पाहतो, तो म्हणजे मोर. मोरावरती सरस्वती माता बसलेली असा फोटो आपण बघतो. मोर हे काय आहे मग? जर हंस जसा न्यायाच्या क्षेत्रात जे लोकं असतील, आध्यात्मिक क्षेत्रात जे लोकं असतील, प्रवचन वगैरे करणार किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, नॉलेजच्या क्षेत्रामध्ये जे लोकं असतात, त्यांनी हंसवाहिनी सरस्वतीचा फोटो लावायचा आहे
आणि त्यात पुढे दिवा लावायचा आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे पांढरं फूल अर्पण करून. आणि दुसरं जे वाहन आहे ते मोर आहे. मग मोर हे सौंदर्याचं प्रतीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. एकदम जिवंत उदाहरण, ठसठशीत असं सौंदर्याचं एकमेव उदाहरण म्हणजे मोर. म्हणूनच जेवढ्या पण कला आहेत, चित्रकला, मूर्तिकला, नृत्यकला, गायनकला, वाद्यकला, संगीतकला, साहित्यकला, याशिवाय बोलण्याची कला, कविता करण्याची कला, या सगळ्या कला सरस्वती उपासनेमध्येच येतात. आणि या सगळ्यांसाठी मोरावर बसलेली सरस्वती माता आणि हातामध्ये वीणा घेतलेली आणि एका हातामध्ये विद्या, जे वेदाचं आहे ग्रंथ ते घेतलेली, अशी मूर्ती तुमच्या घरात जरूर असली पाहिजे. जे सगळेजण या क्षेत्रात आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट, जी यूट्यूबवर आजपर्यंत कोणी एवढी डिक्लेअर सांगितली नसेल, ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच जणांपर्यंत काही अंशी आपले व्हिडिओ पोहोचत नाहीयेत. लाईक करा, शेअर करा, जेणेकरून एवढी चांगली माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमची मदत होईल. आता उपासना कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाचे नाव घ्यायचे आहे. ब्रह्मदेवांचे नाव घेऊन मगच उपासना करायची असते सरस्वती साधनेची. ओम ब्रह्मदेवाय नमः असं 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर सरस्वती मातेचा अगदी सोपा मंत्र ओम ऐं ह्रीं सरस्वते नमः, ओम ऐं ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. सलग 11 दिवस तुम्ही करायचा आहे वसंत पंचमीपासून. रिझल्ट हा तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे. तुमची बोलण्याची क्षमता, निर्णय क्षमता, बुद्धी, विवेक यामध्ये बऱ्याच अंशी फरक पडलेला तुम्हाला दिसणार आहे. खास करून 108 वेळा हा मंत्र रोज म्हटला तर अगदी छान, खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे. घरातील सर्वांनी हा मंत्र म्हटला तरी चालणार आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणायचा आहे हा मंत्र. आता छोटी मुलं आहेत जे 6 महिन्यांपासून 15 वर्षांपर्यंतचे अगदी, त्या सर्वांनी उद्या मोरपिसाचा जो आहे उपाय सांगितलेला तो तर करायचाच. पण त्याशिवाय आणखीन एक उपाय करायचा म्हणजे मोरपिसाच्या मागच्या साईडच्या काडीने एम हा बीज मंत्र जिभेवर लिहायचा आहे. आता हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अतिशय छान असा पॉवरफुल असा उपाय आहे हा. नसेल मोरपिसाची काडी तर डाळिंबाच्या झाडाची काटकी तोडून आणा आणि त्याच्याने लिहायचं आहे. नसेलच काही तर सोन्याचा तुकडा, जो आपण सोन्याचं लेडीजचं कानातलं वगैरे असतं किंवा सोन्याची तार एखादी घरात असेल तर त्याने हा ऐं बीज मंत्र जरूर लिहायचा आहे. मधाने लिहायचा आहे. मध जो आहे तो घेऊन त्या काडीवर, सोन्याची काडी असू दे, डाळिंबाची किंवा मोरपिसाची, त्यावरती घेऊन ऐं बीज मंत्र लिहिताना अगदी मनापासून सरस्वती मातेची आठवण करून माझ्या मुलाच्या जिभेवरती तू वस, माझ्या मुलाच्या जिभेवर वास्तव्य कर, असं मनोमन सांगायचं आहे. तसेच आजच्या दिवशी तुम्ही पिवळी फुले अर्पण करायची आहे. पिवळे वस्त्र घालायचे आहे मुलांना देखील. मधाचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना मुलांना देखील पिवळे कपडे जरूर घाला आणि तुम्ही सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता. याशिवाय पांढऱ्या रंगाचे देखील घालू शकता. आता मी तुम्हाला व्यवस्थित वर्णन करून सांगितलं की कोणत्या सरस्वती मातेचा फोटो तुमच्या घरात असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये बोलण्यामध्ये ज्यांना ज्यांना विजय मिळवायचा आहे असे लोक म्हणजे वकील, शिक्षक, मोठमोठ्या पदांवरील लोक, या सगळ्यांनी ओम ह्रीं ऐं ह्रीं ओम सरस्वते नमः 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र ओम आणि ह्रींने संपुटित केलेला मंत्र आहे. ह्रींला शक्ती प्रणव म्हणतात. शक्तीचे प्रतीक जो एम या बीज मंत्राला शक्ती आणि ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच खास करून हा मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना ज्यांना असं वाटते की मला या मंत्राने शक्ती मिळणार आहे, शक्ती प्रणव मंत्र आहे हा, तर त्या सगळ्यांनी हा मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.